क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 149वी सार्वजनिक जयंती महोत्सव वसमतच्या वतीने श्रीनगर येथे साजरे करण्यात आली। बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली। या मिरवणुकीला पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। श्रीनगर येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सामाजिक सभागृहाचे उद्घाटन आमदार राजू नवघरे आणि डॉक्टर संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी समाज प्रबोधनपर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल कोरडे स्वातंत्र्य सेनानी होते। कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजू नवघरे, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, अतिश दांडेगावकर, सतीश पासपुते, श्रीमती सूर्यकांत मिरासे हे होते। या कार्यक्रमाचे संयोजक काळूराम कुर्डे, कुंडलिक शेळके महाराज, डॉक्टर चंद्रशेखर खोकले, श्याम मुकाडे, तुकाराम बेले, गोविंद ठाकरे, आकाश बळवंते, सदाशिव बर्गे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी युवक कल्याण संघ आणि आदिवासी कर्मचारी संघटना, भारतीय आदिवासी पॅंथर सामाजिक आणि कर्मचारी संघटना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद संघटना, आफ्रोड संघटना, वसमत आदिवासी विद्यार्थी संघटना आणि सर्व आदिवासी समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। दरवर्षी बिरसा मुंडा यांची जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करत असतो। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक त्यांचं काम किती मोठं आहे ते बघत असतो। काही मंडळी आता राजकारणाच्या माध्यमातून 5-10 वर्ष पदावर असतात, पांढरे कपडे घालणाऱ्याचे त्यांचे 4-5 जवळचे बगल बच्चे त्यांचे वाढदिवस साजरे करतात, पण ते कधी पदावर नसल्यानंतर त्यांची आठवण पण करत नाहीत। पण आपण बघत असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांना रयतेचं राजा म्हणलं जातं आणि जगभर त्यांची जयंती साजरी होत असते। आज जगातल्या टाटा बिर्ला असू द्या किंवा तुमच्या आमच्या आदिवासी समाजातील एखादा शिर्डीचा असू द्या, आमच्या वाडीचा असू द्या, आमच्या कुरुंदवाडीचा असू द्या, इथल्या सामान्य दोघांच्याही मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो। त्याच पद्धतीनं आपण बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करतो। एक भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सेनानी आणि मुंडा जनजागृतीचे लोकनायक, इंग्रजाविरुद्ध झारखंड येथे आदिवासी धार्मिक सहस्त्रवादी आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे। आज आपण बघत असताना की आदिवासी समाज त्यांना देव मानतो, भगवान मानतो, त्याप्रमाणे धरतीना या नात्याने त्यांना ओळखलं जातं। इंग्रजांच्या कुटील राजनीतीमुळे आदिवासी समाजाला जल, जंगल आणि जमीन व त्यांच्या प्राकृतिक संसाधनांच्या पासून बेदखल करण्याचं काम त्यावेळेस अवलंबिलं होतं, पण त्या नीतीविरोधात आंदोलन करून खरं तर आदिवासी अस्मिता, स्वायत्ता आणि संस्कृती वाचवण्याचं आंदोलन ते त्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। म्हणून कोणीच कोणाची फुकट जयंती करत नसते। ज्यांचं काम समाजासाठी आहे, ज्यांचं काम देशासाठी आहे, ज्यांचं काम लोकांसाठी आहे, त्यांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात। नाहीतर लोकांना जमिनी असतात, त्यांचे बंगले असतात, पण त्यांना लोक साधं ओळखत सुद्धा नाहीत। एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळेस कधीतरी कुठेतरी राजकीय याच्यामधून ते निवडून येत असतात, पण लोकांचं काम करणं, त्या लोकांची नाव तुमच्या आमच्याशी जोडणं आणि तुमच्या आमच्या समाजाचे प्रश्न सोडविणं। आज आमच्या सोबत काही घटनेमध्ये संतोषराव टारफे साहेब असतील, डॉक्टर पासपुते असतील, सातत्यानं आम्ही मागच्या 10-15 वर्षापासून काम करत असताना बघितलं की या जिल्ह्यातील आपली आदिवासींची शाळेच्या संदर्भातला प्रश्न असेल, माझ्या अगोदर सुद्धा जाऊन टारफे साहेबांनी त्या जागेच्या संदर्भातला प्रश्न असेल, की सगळे प्रश्न मिटविण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे। आज तुम्ही बघत असताल की मोठमोठ्या लोकांचे मुलं कॅनव्हा स्कूलमध्ये जाऊ शकतात, मेट्रो सिटीमध्ये जाऊन एखाद्या मोठ्या शाळेमध्ये जाऊ शकतात। तुमच्या आमच्या लेकरांना त्या आदिवासी वस्तीतल्या शाळेमध्ये शिकावं लागतंय। म्हणून आपल्या पूर्ण मराठवाड्यातली सगळ्यात मोठी, सगळ्यात मोठी असेल ती शिर्डीची, आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ती शाळा इथं मागच्या काळात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाबतीमध्ये आज 80% काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे।
पुढच्या काळामध्ये तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या आमच्या मुलांसाठी ती शाळा, आपल्या मुलींसाठी 10वी पर्यंतचं तिथं वसतिगृहात सगळं त्यांना राहण्यास सगळची व्यवस्था आपण तिथे केलेली आहे. त्यामुळे आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रत्येक समाजासाठी काम करत असताना आपल्या आदिवासी समाजासाठी सुद्धा एक मोठं काम त्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. भविष्यात सुद्धा या वसमत शहरामध्ये बिरसा मुंडा यांचा पुतळा असला पाहिजे, कारण ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलंय, ज्यांनी समाजासाठी काम करत असताना एवढे मोठे लढाई लढली, त्यांना सुद्धा त्यांच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचाराची उजळणी करण्यासाठी आपल्याला या सगळ्या महान समाज सुधारकांची तिथं आपण कोण कोण्या समाजामध्ये जन्माला येईल ते आपल्या हातात नसतंय, पण तिथं काम करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा सगळा रथ चालवायचा असतो. त्या पद्धतीने आपण भविष्यामध्ये सुद्धा आपण हे सगळं काम करण्यासाठी निश्चित मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करेल एवढा तुम्हाला शब्द देतो. आज जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला आणि या जयंतीमध्ये सुद्धा मला भाग्य मिळालं की तिथं बिरसा मुंडा यांच्या विचारावर 2 शब्द बोलता येतील, 2 शब्द ऐकता येतील. पण टारफे साहेब अधिवेशन चालू आहे आणि रविवारची मी आज सुद्धा तिथं अधिवेशन होतं, माझी काल शपथविधी झालाय, पण उद्या सकाळी विधानसभेच्या अध्यक्षाची निवड असल्यामुळं मला आता तिथे ट्रेनला जायचंय. त्यामुळे टारफे साहेब